नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। तर ते कसे करायचे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन माहिती तुम्हाला इथे मिळत राहतात। मोबाईलमध्ये तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोरमध्ये तुम्हाला मेरा रेशन हे ॲप सर्च करायचं आहे। ते सर्च केल्यानंतर इन्स्टॉल तुम्हाला हे ॲप करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी यूजर्सवरती क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशियरी यूजर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP म्हणायचा आहे। लॉग इन विथ OTP केल्यानंतर OTP सेंड होईल आणि तुम्हाला मेसेजमध्ये जो OTP येईल तो तुम्हाला इथे OTP व्हेरिफिकेशनमध्ये टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली करायचा आहे। क्रिएट पिन असं येईल। जर तुम्हाला करायचं असेल तर करायचं, नाही तर नाही। आणि लोकेशन अलो करायची आहे। लोकेशन अलो केल्यानंतर वरती स्किप बटन आहे त्याच्यावरती दाबायचं आहे। आता इथे तुम्हाला तुमचं डिजिटल रेशन कार्ड दिसेल। वरती कोपऱ्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, ॲरो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं डिजिटल रेशन कार्ड हे डाउनलोड झालेलं दिसेल। हे आहे तुमचं डिजिटल रेशन कार्ड। तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।